सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्य निवडणूक आयुक्त हे मतचोरांना वाचवतात। द डिलिशन फाइल्स वोट चोरी फॅक्टरी या पत्रकार परिषदेतनं राहुल गांधींचा मोठा आरोप। तर दलित आणि आदिवासींची मतं डिलीट केल्यानं पुरावे राहुल गांधींनी या ठिकाणी दाखवले। एका आठवड्यात आयपी, ओटीपी आणि ट्रेल द्या। निवडणूक आयुक्तांनी एका आठवड्यात डेटा द्यावा। राहुल गांधींचा इशारा। तर माहिती न दिल्यास मतचोरीचं समर्थन करत आहात हे सिद्ध होईल। राहुल गांधींचा हल्लाबोल। राहुल गांधींनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार। त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यक्तीच्या परवानगीशिवाय कोणतेही मत ऑनलाईन डिलीट केलं जाऊ शकत नाही। राहुल गांधींचे आरोप मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेटाळले। राहुल गांधी रडीचा डाव खेळतायत। पुढच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांचा बँड वाजणार। त्यांच्या पुराव्यांना अर्थ नाही। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची राहुल गांधींवर टीका। निवडणूक आयोगातूनच आता आम्हाला मदत मिळायला सुरुवात। निवडणूक आयोगाविरोधात मतदारांची ॲडिशन आणि डिलिशन सिरीज सुरू केल्यानंतर राहुल गांधींचा मोठा दावा। राहुल गांधी मतचोरीचे बादशाह। राहुल गांधींची प्रेझेंटेशन करून मतचोरी झाल्याची आरडाओरड करण्याची ही सवय। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांची टीका। महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात सुद्धा 6850 मतं वाढवण्यात आली। UQ, JJW अशी नावं मतदार यादीत आहेत। राहुल गांधींनी पुरावेही दाखवले। राजुरामध्ये अजूनही बोगस मतदार असल्याची शंका। काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचा आरोप। बोगस मतदार नोंदवणारे मोकाट। मतदानाच्या दिवशी 61 लाख रुपयांच्या रकमेचा FIR देखील प्रलंबित। धोटे यांची माहिती। ठाकरे हा ब्रँड बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या। या ब्रँडीच्या बाटल्यांमध्ये नशा सुद्धा नाहीये। ठाकरे बंधू म्हणजे ब्रँड नाही या फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। ब्रँडच्या गप्पा संजय राऊतांनी करू नये। मोदी देवाभाऊ आणि भाजपचाच ब्रँड। कुणाचा बँड वाजला हे बेस्टच्या निवडणुकीमध्ये बघितलं। नवनाथ बन यांची टीका। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला थोड्याच वेळात न्यायालयामध्ये हजर करणार। आरोपी उपेंद्र पावसकरला रात्री अटक। उपेंद्र पावसकरला शिवाजी पार्क पोलीस स्थानकात घेऊन गेले। मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकेवर हायकोर्टात 3 वाजता पुन्हा सुनावणी। हैदराबाद गॅझेटच्या शासकीय निर्णयाविरोधात विनीत धोत्रे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार। सरकारकडून महाधिवक्ता वीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार। बीडमध्ये धनगर समाजाचं सुंबरान आंदोलन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन। ढोल वाजवत धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी। नांदेडच्या किनवट या ठिकाणी बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव उपस्थित। लातूरमधील महादेव कोळी समाजाचंही आमरण उपोषण स्थगित। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ। उर्वरित महाराष्ट्रात जे निकष आहेत तेच निकष मराठवाड्यात लागू केले जातील। पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं आश्वासन। बंजारा समाजानं हैदराबादला जाऊन आरक्षण घ्यावं। बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। ST NT दोन्ही वेगळे। आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची आम्हाला गरज नाही। धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात MBBS डॉक्टरांचं आंदोलन। CCMP कोर्स रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू। BHMS डॉक्टरांना 1 वर्षाच्या कोर्सनंतर MBBSची प्रॅक्टिस करता येणार। हा निर्णय जो घेतलाय त्या विरोधात MBBSच्या डॉक्टरांचं आंदोलन। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी मुनाफ पठाणला अटक। तर गुन्हे शाखेची कारवाई। मुनाफ पठाणला आज कोर्टात हजर करणार। आलिशान फ्लॅट असताना मुंडे शासकीय बंगला रिकामा करत नव्हते। मुदतीपेक्षा 1 दिवस वाढला तरी सुद्धा दंड भरावा लागतो। मुंडेंकडून 56 लाख रुपयांची दंडाची रक्कम वसूल करावी। अंजली दमानी यांची मागणी। भुजबळांनी नौटंकी करणं सोडलं पाहिजे। जनतेची दिशाभूल करू नये। नाना पटोलेंचा भुजबळांवर निशाणा। तर सरकार सामाजिक असमतोल बिघडवण्याचं हे काम करत आहे। याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे। नाना पटोलेंची टीका। 75व्या वाढदिवसानंतर मी थांबलो नाही। इतरांना थांबा मला म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही। पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस झाल्यानंतर निवृत्तीच्या चर्चांवरून पवारांचं मिश्किल वक्तव्य। धाराशिवमधील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी धाराशिवच्या कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून कायमस्वरूपी रद्द। हा महत्त्वाचा निर्णय। मिक्सर चालकाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचे आईवडील फरार। तर त्यांच्या शोधासाठी रबाळे पोलिसांची पथकं रवाना।
रत्नागिरीच्या हातखंबा गावामध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची 6 गाड्यांना धडक. उद्योगमंत्री उदय सामंतांची हातखंबा गावातील अपघातस्थळी भेट. अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करणार, उदय सामंतांची माहिती. पुण्याच्या धायरीमध्ये सुप्रिया सुळेंसमोरच ग्रामस्थांचा आयुक्तांना साष्टांग दंडवत. ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर आयुक्तांचा हा दौरा. धायरीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची मागणी. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये गोंदियात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक. निवडणुकीमध्ये महायुतीला लाडक्या बहिणी कौल देतील, रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला विश्वास. नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक. खड्ड्यांविरोधात मखमलाबाद रोड परिसरात नागरिकांचा रास्ता रोको, तर याचवेळी आंदोलकांकडून महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. भंडाऱ्यामध्ये रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्याही उपस्थित. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न. 6 ते 7 जणांकडून तरुणाला गाडीत टाकतानाचा व्हिडिओ समोर. जीव मुठीत धरून तरुणानं पळ काढत पोलीस ठाणं गाठलं. छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी परिसरात पाण्याची टाकी कोसळली. जीर्ण झालेली पाण्याची टाकी अचानक कोसळली. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कणकवलीत खासगी बस चालकाला महिलेकडून चोप. मोबाईलवर. नाशिकमध्ये लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेम प्रकरणातनं अल्पवयीन मुलावर हल्ला. अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडून कोयत्यानं हल्ला. गुन्हाही दाखल. या प्रकरणी 3 अटक. जखमी मुलावर उपचार सुरू. चिंचवडमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीला बेड्या, तर रावण टोळीकडून पिस्तूल, जिवंत काडतुसं, लोखंडी कोयत्यासह एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त. पश्चिम रेल्वेच्या केळवे रेल्वे स्टेशनवर पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला आग. 3.5 तासांनंतर या आगीवर नियंत्रण. सध्या रेल्वे सेवा सुरळीत. जागतिक वारसा स्थळ खजुराहो मंदिर संकुलाचा भाग असलेल्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीचं पुनर्निर्माण करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रकरण कोर्टाच्या नव्हे तर पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यानं कोर्टाकडून ही याचिका फेटाळण्यात आली. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या अपघात झालेल्या विमानाच्या चौकशीवर विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या वडिलांचा आक्षेप. माझ्या मुलावर बट्टा नको, अपघाताची सरकारनं चौकशी करण्याची ही मागणी. उद्योगपती अनिल अंबानींना हायकोर्टाचा दिलासा. बँक ऑफ बडोदाला 24 सप्टेंबरपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. अभिनेत्री दिशा पटाणीच्या घरावरील गोळीबार प्रकरणी गोल्डीबार टोळीकडून 4 शूटर्सकडून दिशा पटाणीच्या घरावर गोळीबार. काल झालेल्या पोलीस एन्काउंटरमध्ये 2घांचा मृत्यू, तर 2घांचा सध्या शोध सुरू. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये महत्वाचा संरक्षण करार. कराराअंतर्गत एका देशावर केलेला हल्ला दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाणार. करारात सर्व प्रकारच्या लष्करी सहकार्यांचाही समावेश असणार. नागपुरातील शासकीय रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात बाथरूमचं घाण पाणी शिरलं. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही वॉर्डचं नूतनीकरण सुरू. संथ गतीनं सुरू असलेल्या कामांमुळे रुग्णसेवा बाधित. पुराच्या पाण्यातनं वाट काढत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सेवा. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील औधा बुद्रुक गावात सेवा. ग्रामस्थांच्या मदतीनं पुरातनं वाट काढत गावात आरोग्य सेवा दिली. रस्ता नसल्यामुळे मृतदेह झोळीत न नेण्याची वेळ. पालघरच्या जव्हार तालुक्यातील नारनोली या गावातली घटना. नारनोली गावापर्यंत रुग्णवाहिका जाऊ शकत नाहीये, त्यामुळे मृतदेह चक्क झोळीत न नेण्यात आला. यवतमाळमध्ये रस्त्यावर रांगोळी काढत मनसेचा रास्ता रोको. मनसैनिकांकडून आर्णी नगर परिषदेचा जाहीर निषेध. गांधी गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील रस्त्यांचं बांधकाम लवकरात लवकर करण्याची मागणी. पुढचे 2 ते 3 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढणार. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची तीव्रता वाढणार. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, तर अक्कलकोट गुलबर्गा या राज्यमार्गावरील वाहतूक मंदावली. शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या चांदणी नदीला पूर, तर मांडेगाव, कांदलगाव, देवगावसह 8 गावातील हजारो हेक्टरवरील पिकं यामुळे पाण्याखाली. कांदलगावात प्राथमिक आरोग्य केंद्रासह नरसिंह मंदिर सुद्धा पाण्याखाली. बुलढाण्यातील सौर कृषी वाहिनी प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतरित करा. ग्रामस्थांचं सौर कृषी वाहिनी प्रकल्प जागेवरच आणणं उपोषण सुरू. सौर प्रकल्प वस्ती शेजारी असल्यामुळे किनगाव राजामधील ग्रामस्थ आक्रमक. सोलापूरच्या खातगाव हद्दीतील उजनी काठावरील 29 शेतीपंपांची चोरी. शेतकऱ्यांचं 15 लाखांचं नुकसान. चोरट्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा.
दक्षिण सोलापुरात मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल. खरीप पिकं पूर्णपणे पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलं. गावाला चहूबाजूंनी पुराचा वेढा असताना गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातनं तराफ्यावरून बसून बाहेर काढलं. धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या बगेगव्हाण या गावातली घटना. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं केंद्रीय समितीकडे शेतकरी हिताच्या उपाययोजना सुचवल्या. आंध्र प्रदेश, तेलंगणाच्या धर्तीवर कांद्याला सबसिडी देण्याची मागणी. कांदा अद्यापही 50% शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार. परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये रात्री ढगफुटीसदृश पाऊस. 98 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे परिसरातील पिकांचं मोठं नुकसान. मागील महिन्यात सुद्धा 180 मिलीमीटर एवढ्या रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद. जालना जिल्ह्यामध्ये 94,000 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका. प्राथमिक अहवालातनं ही बाब समोर. जालना शहरासह ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 7,000 हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान. पावसामुळे केळी, कापूस, सोयाबीन आणि मका पाण्यात बुडाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. 35 गावं यामुळे बाधित. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून